तांदूळ नाही, उडदाची डाळ नाही, तरी असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा तयार होतो। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज मी सांगणार आहे परफेक्ट क्रिस्पी होण्यासाठीचा सिक्रेट। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये आपल्याला 1 कप भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची आहे। तर ही मुगाची डाळ मी 3 ते 4 तास आधीच भिजवून घेतलेली आहे। 1 कप भर मी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घालते आहे मिक्सरच्या भांड्यात। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहे। मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता मिरची घातली, त्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। आता मी या ठिकाणी गावरान लसूण वापरते आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे। हवं तर तुम्ही थोडे आलं सुद्धा 1 इंच आलं सुद्धा यामध्ये घालू शकता। मूठभर कोथिंबीर घालायची आहे। आता आपण कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण 3 चमचे बेसन घालायचे आहे। तर या ठिकाणी मी साधा आपला पोहे खाण्याचा चमचा घेतलाय, त्याच चमच्याने 3 चमचे या ठिकाणी बेसन घालते। त्यानंतर बेसन घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे। तांदळाच्या पिठामुळे या डोश्याला छान असा कुरकुरीतपणा येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं। पाणी खूप जास्त यामध्ये घालू नका। ज्या पद्धतीने आपले डोश्याचे बॅटर असते त्याच पद्धतीने आपल्याला याचे बॅटर सुद्धा ठेवायचे आहे आणि याला छान असे बारीक वाटून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी असे छान असे बारीक पेस्ट या ठिकाणी वाटून घेतलेले आहे। खूप जास्त पातळ सुद्धा केले नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवलेले नाही। अशा पद्धतीचं बॅटर मध्यम पातळ असावं, त्यामुळे डोश्याला छान असा कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे बॅटर हे खूप जास्त पातळ करू नका। आता आपले या ठिकाणी बॅटर तयार झालेले आहे। आता आपण हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण या डोश्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही। इनो न वापरता हे डोसे छान असे कुरकुरीत होतात। त्यानंतर आपण बॅटर छान एका बाउलमध्ये काढून घेतले। आता मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता। आता तवा छान असा तापलेला आहे, त्यावर अशा पद्धतीने पाणी शिंपडून घेऊया। पाणी शिंपडले की नंतर आपण टिश्यू पेपरने अशा पद्धतीने पुसून घेऊया। यामुळे काय होते, डोसा छान असा कुरकुरीत होतो। त्यानंतर आपण त्याच्यावर असे तेल सोडूया। तेल सोडले की तेल सुद्धा आपल्याला टिश्यू पेपरने छान असे पुसून घ्यायचे आहे। यामुळे काय होते, डोसा छान असा क्रिस्पी होण्यास मदत होते आणि चिपकत सुद्धा नाही। हाच आहे क्रिस्पी होण्याचा सिक्रेट। आता आपण संपूर्ण तव्याला तेलाने छान असे पुसून घेतलेले आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅस केला की यामध्ये आपल्याला डोश्याचे बॅटर घालायचे आणि छान असे पसरवून घ्यायचे आहे। आता डोश्याचे बॅटर आपण ज्या वेळेस पसरवत असतो त्यावेळेस आपल्याला एकाच दिशेने हे बॅटर छान असे पातळ पसरवून घ्यायचे आहे। आपण उलट्या दिशेने हे बॅटर पसरवले तर हे बॅटर छान असे पातळ होणार नाही किंवा चमच्याला हे बॅटर चिपकून येईल। त्यामुळे एकाच दिशेने हे बॅटर छान असे पसरवून घ्या। आता थोडे आपले हे वरचे पीठ असे सुकायला लागले की त्यामध्ये आपण थोडेसे 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल घालून याला छान असे पसरवून घ्यायचे। याला मंद गॅसवरच आपल्याला छान असे एक बाजूने छान असे शेकून घ्यायचे आहेत। आता डोसा छान असा एक बाजूने शेकून झालेला आहे। त्याच्या कडा सुद्धा आपण छान मोकळ्या करून घेतलेल्या आहे। आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी उलटा करून दाखवते। छान असा खालून सुद्धा शेकलेला आहे। तर दोन्ही साईडनं हा डोसा छान असा शेकून झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा रंग सुद्धा आलेला आहे, खरपूसपणा सुद्धा आलेला आहे। आता आपण डोसा एका बाजूला काढूया। दुसरा सुद्धा आपण डोसा टाकताना छान असा तवा गरम करून घ्यायचा, त्यावर बॅटर टाकायचे। बॅटर छान असा एकाच दिशेने फिरवायचे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने बॅटर टाकते। हे बॅटर अशा पद्धतीने फिरवायचे। गॅस आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा करायचा नाही, मंद गॅसवरच आपल्याला डोसा टाकायचा। आता डोसा टाकला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल सोडायचं। तेल सुद्धा छान असे पसरवून घ्यायचे। मी या ठिकाणी तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही बटर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता वरून डोसा छान असा सुकायला लागला आहे। आता तेल आपण सर्वीकडून लावून घेऊया। थोड्या थोड्या आपण डोश्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया। तर साधारण अर्धा मिनिट डोसा आपण मंद गॅसवर छान असा परतवून घेतलेला आहे। त्याच्या कडा सुद्धा छान अशा अलगद निघायला लागलेल्या आहे। तुम्ही बघू शकता डोश्याला छान असा सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे। छान असा खरपूस भाजून सुद्धा झालेला आहे। डोसा मंद गॅसवर भाजल्यामुळे डोसा छान असा क्रिस्पी होण्यास मदत होतो। त्यामुळे डोसा हा कधीही मोठ्या गॅसवर भाजू नका। तेल लावून छान असा मंद गॅसवरच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर डोसा आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। याचा रोल तयार करूया। रोल करताना सुद्धा किती छान असा रोल होतोय। छान असा क्रिस्पी या ठिकाणी आपला डोसा तयार झालेला आहे। रंग सुद्धा छान आलेला आहे। हलका सोनेरी रंग या ठिकाणी आलेला आहे। जर तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ही डोश्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कारण आपण यामध्ये मुगाची डाळ वापरली आहे। मुगाच्या डाळीमुळे प्रोटीन
खूप जास्ती प्रमाणात भेटतं आणि करायला सुद्धा तेवढाच सोपा आहे. झटपट सुद्धा बनवून तयार होतं. जर तुमच्याकडे घरामध्ये तांदूळ शिल्लक नसेल किंवा उडदाची डाळ शिल्लक नसेल तरी तुम्ही 10 मिनिटांमध्ये हा हेल्दी आणि क्रिस्पी डोसा तयार करू शकता. हा डोसा तांदूळ किंवा उडदाच्या डाळीशिवाय सुद्धा बनतो आणि छान असा कुरकुरीत सुद्धा होतो. जसा आपला हॉटेलमध्ये मिळतो त्याच पद्धतीने छान असा कुरकुरीत टेस्टी सुद्धा होतो. तर तुम्हाला या मुगाच्या डाळीच्या डोशाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.